नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे लाडकी बहीण योजनेच्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे. जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म मंजूर आहे. बँकला आधार लिंक आहे, तरी अजून एकही हप्ता भेटलेला नाही. तर आता अशा बहिणींना तिन्ही हप्त्यांची वाट पाहत आहे आणि ज्यांना 3,000 रुपये भेटले आहे, आता अशा बहिणी पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहे, म्हणजे तिसऱ्या हप्त्याची ते वाट बघत आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तुमचे जे पैसे आहे ते 30 सप्टेंबरपर्यंत येऊ शकतात. सगळ्यांचे पैसे वाटप होणार, या सर्वांची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. उरले फक्त इतकेच दिवस. तिसरा हप्ता कधी येणार खात्यात? तर बघा, सगळ्यात पहिले आपण जी माहिती बघणार आहोत ती तिसऱ्या हप्त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरी ते काय म्हटलेलं आहे तर बघा, आता फक्त इथलेच दिवस उरले आहे. तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी आपल्या खात्यात येणार, तर याबद्दलची माहिती आता आपण बघणार आहोत. तरी माझी लाडकी बहिणीला विनंती आहे की जर तुमच्या काही कमेंट असतील, काही समस्या असतील, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या कमेंटचे आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तर आता सविस्तर माहिती बघणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता तिसरा हप्ता जमा होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले आहे, त्यामुळे आता महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. तर बघा, इथे क्लिअरली स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आता आपल्याला तिसरा हप्ता भेटणार आहे. आता फक्त काही दिवसच आता उरलेला आहे, त्यामुळे आता महिलांची प्रतीक्षा जी आहे ती संपणार आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता येणार आहे आणि तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार आहे ते जाणून घेणार आहोत. तर बघा, आता पैसे तर आपल्या खात्यामध्ये येणार आहे, पण कोणत्या तारखेला येणार आहे, तिसरा हप्ता नेमका कधी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आता आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता तिसरा हप्ता जमा होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले, त्यामुळे आता महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता येणार आणि तिसऱ्या हप्त्यांचे महिला किती पैसे जमा होणार आहे, तर बघा, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याचा एक अंदाज आहे. तर बघा, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे, 17 ते 19 सप्टेंबरच्या दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात असा एक अंदाज आहे, प्राथमिक अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही, मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे. तर बघा, सरकारने याबाबत कोणतीही अजून अधिकृत माहिती दिलेली नाही, याबाबत कोणतीही तारीख अजून जाहीर केलेली नाही, मात्र या 2 तारखेच्या आतच आपले पैसे जमा होणार असल्याचा आपला एक अंदाज आहे. बघा, आता 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये कधी येणार आहे? ज्या महिलांना अजून एकही सुद्धा हप्ता भेटला नाही, आता त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत याबद्दलची माहिती आपण जाणार आहोत. त्याआधी जर तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर अजून तुम्हाला एकही हप्ता भेटला नसेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. तर बघा, आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबरमध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा, आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता आणि त्यांचा अर्जसुद्धा मंजूर झाला होता, आता त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. आता या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3ही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार असल्याची एक माहिती आहे. तर बघा, आता ज्या महिलांनी अर्ज भरला आणि त्यांचा अर्जसुद्धा मंजूर झाला होता, पण त्यांच्या खात्यामध्ये अजून एकही रुपया पडलेला नव्हता, आता अशा महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3ही महिन्यांचे पैसे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार असल्याची एक माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, आता या महिलांना अजून एकही रुपया भेटला नव्हता. ज्या महिलांनी जुलैमध्ये या महिलांचा लाभ भेटला होता, त्यामुळे आता 3ही महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये जमा होण्याची त्यांची शक्यता आहे. आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्याचा लाभ मिळाला आहे, त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे खात्यात जमा होण्याची असल्याची एक माहिती आहे. म्हणजेच या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत. तर बघा, आता आपल्याला जेव्हा आपण हप्त्याची वाट बघणार आहोत, त्या तिसऱ्या हप्त्याची आता तारीख इथे क्लिअरली सांगितलं आहे की आता या महिन्यात सप्टेंबर महिन्यातच त्यांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. पण नेमकी कोणत्या तारखेला जमा होणार आहे अजून याची सुद्धा प्राथमिक त्यांनी अंदाज सांगितलेला नाही किंवा तारीख डिक्लेअर केलेली नाही सरकारने. तर आता पुढची माहिती बघणार. तर बघा, या महिलांना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे. तर बघा, आता फक्त याच महिलांना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे हे बघणार आहोत. तर बघा, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. तर बघा, आता ज्या महिला या महिन्यात अर्ज करतील, सप्टेंबरमध्ये अर्ज करतील, त्या महिलांना या सप्टेंबर महिन्याचाच लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही. तर बघा, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये फक्त
सप्टेंबर महिन्याचेच पैसे जमा होणार आहेत, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही आहेत. कारण सरकारने आता ज्या महिन्यापासून महिला अर्ज करणार आहेत त्या महिन्यापासूनच महिलांना पैसे मिळणार असल्याची सुरुवात होणार आहे. तर बघा, आता ज्या महिला काय करतील, समजा तुम्ही जर पुढच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये जर अर्ज केला तर फक्त तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचेच पैसे मिळणार आहे. आणि जर तुम्ही आता सप्टेंबरमध्ये जर अर्ज करत असाल तर फक्त तुम्हाला सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळणार आहे. इथे क्लिअरली सांगितलं आहे. आता ज्या महिला ज्या महिन्यापासून अर्ज करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना ऑक्टोबरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना ऑक्टोबरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही जर आत्ता जर अर्ज केला या महिन्यात तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये त्या महिन्याचा हप्ता भेटेल, म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटेल ऑक्टोबरमध्ये. दरम्यान अशा प्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 माता भगिनींना 4,787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे. तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, आत्तापर्यंत राज्य सरकारनं या योजनेमधून जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याच्या टप्प्यामध्ये 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती सरकारने दिलेली आहे. हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. तर बघा, 1,59,00,000 भगिनींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, पण 4,700 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती आहे. आणि हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढू शकतो असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशी ही माहिती होती. तुम्हाला सर्व माहिती आय होप सगळी क्लिअर झालेली असेल. जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला भेटूया पुढच्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.